आणि आता मुंबई पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकचं काम पूर्ण झालंय। आता हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे। यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प खरं तर अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे। हा जो मिसिंग लिंकचा प्रकल्प आहे हा एक इंजिनिअरिंग मार्वल आहे। आपण जर बघितलं तर देशातला सगळ्यात लांब बोगदा जो डोंगर पोखरून त्या ठिकाणी तयार करण्यात आला 9 किलोमीटरचा तो याच्यामध्ये आहे। जगातला सगळ्यात रुंद बोगदा 23 मीटरचा तो याच्यामध्ये आहे। देशातल्या सगळ्यात उंच केबल स्टेट ब्रिज 185 मीटरचा तो याच्यामध्ये आहे। 85 किलोमीटरच्या वेलॉसिटीची हवा ज्यावेळेस वारा ज्यावेळेस चालतो त्यालाही सस्टेन करण्याची ताकद असलेलं हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे। त्यामुळे एक प्रकारे मोठं इंजिनिअरिंग मार्वल हे तयार झालेलं आहे। विशेषतः याच्यामुळे मुंबई आणि पुण्यातलं अंतर 6 किलोमीटरने कमी होणार आहे, पण त्याही पेक्षा अर्ध्या तासांनी वेळेची बचत होणार आहे। कारण सगळा घाटचं सेक्शन आहे की जिथे नेहमी ट्रॅफिक जाम होतो, आता याच्या पुढे कधीच ट्रॅफिक जाम होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था या मिसिंग लिंकमुळे झालेली आहे। आणि पुणेकरांना 1 तासात नवी मुंबई एअरपोर्टला पोहोचता येईल। त्यामुळे मुंबई आणि पुणे मिळून एक बृहद इकॉनॉमिक कॉरिडॉर याच्यामुळे तयार होतोय। त्यामुळे केवळ एक रस्ता नाही आहे, केवळ एक मिसिंग लिंक नाही आहे, तर एक नवीन इकॉनॉमिक कॉरिडॉर याच्यामुळे तयार होतोय।